सौख्य भरे भांडा सौख्य भरे. नेहमी आपण नांदा सौख्य भरे ऐकतो, त्याच्याऐवजी हे भांडा सौख्य भरे. जगातलं सर्वात चर्चेत असणारं व एक उत्सुकता रहस्यमय नातं म्हणजे नवरा बायकोंचं नातं. या नात्यातले विविध पैलू अतिशय मार्मिक विनोदी पद्धतीने सर्वांसमोर उलगडले. त्याची ही काही क्षणचित्रे आपल्यासाठी. नमस्ते. आपल्या अभ्यास मंडळातर्फे आज कल्याणी गाडगे यांचं आपण व्याख्यान ठेवलं आहे. हा विषय खूप नवीन आहे. आपल्या अभ्यास मंडळात आपण एकदाही घेतलेली. मला खूप आज सकाळी छान वाटलं की अरे असा विनोदाचा विषय आपण कधीच नाही घेतला. आपण कायम वैचारिक अमकं तमकं वगैरे किंवा खेळ असेल, स्पोर्ट्स असतील, डॉक्टरचं काही असेल, पण हा विषय मी खरंच कधी निवडला नव्हता. तर ते परवा सहज म्हणाले. त्यांनी एक मला डासावर केलेली कविता त्यांची वाचून दाखवली. इतकी मजेशीर होती. ती पण तुम्ही दाखवा बरं का. आहे ना पाठ तुमची? इतकी सुंदर होती की मला फार आवडली. म्हणलं अरे तुम्ही हे पण करता का? त्याला हो माझ्याकडे एक विनोदी कार्यक्रम आहे. म्हणलं कुठला? तर मला भांडणा सौख्यभर माझा तयार आहे कार्यक्रम. म्हणलं कसं आता मला पती पत्नींच्या भांडणातले संवाद वगैरे. म्हणलं अरे वा नवीन आहे, मग आपण ठेवूया तुमचा कार्यक्रम. म्हणून त्यांचा कार्यक्रम मी आज प्रथम विनोदी म्हणून असं मस्त ठेवलं आहे. तर त्यांची ओळख करून देते की ज्यांचा जन्म पुण्यात झाला पण ह्या आता म्हणजे काही वर्ष न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाले, त्या पण आता परत पुण्यात आले आहेत. या कमी डिझेल सेल्स अँड सर्व्हिसमध्ये चीफ सेक्रेटरी म्हणून काम करत होत्या. तसंच जयंत नारळीकरांच्या हाताखाली पण त्यांनी त्यांचे सेक्रेटरी म्हणून काम केलेलं आहे. आणि याच्यामध्ये पण केलं आहे. आणखी कुठेतरी राहिले ना तिसरीकडे नाही त्या आता न्यूझीलंडला गेले आणि नंतर त्या ऑकलंड युनिव्हर्सिटीमध्ये पण चीफ सेक्रेटरी म्हणून तिथे त्या काम करत होत्या. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून काम करत होत्या. त्यांनी खूप कविता लिहिल्या आहेत. त्यांनी एक पुस्तकमध्ये काय कुपीतले गुपित ना बरोबर कुपीतले गुपित नावाचं एक पुस्तक खूप छान लिहिलं होतं त्यांनी. आणि त्याच्यावर सगळी माहिती फार सुंदर सांगितली होती. म्हणजे ते वाचल्यावर सुद्धा मी त्यांनी व्याख्यान दिलं. मी ते पुस्तक त्या रात्री लगेच वाचून काढलं. इतकं छान होतं की ते कशी तिथली मुलं त्या बाईंनी तिथे युद्धामध्ये सापडलेली त्यांनी ती घेतली आणि मग त्यांना कसं वाढवलं. आणि परत त्या पालकांना माहीत नव्हतं ही मुलं त्यांच्याकडे आली आहेत आणि ती त्यांना त्यांच्या पालकांना अशा सगळ्या चिठ्ठ्या वगैरे लिहून त्या ठेवल्या होत्या जपून. आणि मग त्यांना जेव्हा हे सगळं शांत झालं त्यावेळेला त्या पालकांना त्यांची मुलं परत केली. हा सर्वात इतका छान सुंदर अनुभव होते. आणि युद्धातल्या ह्याच्यावरती ते खूप काम जोखमीचं होतं. फार सुंदर पुस्तक लिहिलं होतं त्यांनी त्या ह्याच्यावरती. आणि त्यामुळे मला त्या खूप त्या असं लिहितात पण छान. त्यात आपण यांचं या विषयावरच व्याख्यान आपण विनोदी जे काय आहे ते आपण ऐकूया, बघूया. धन्यवाद. तुम्ही ऐकलेलंच आहे कार्यक्रमाचं नाव भांडा सौख्य भरे भांडा सौख्य भरे. नेहमी आपण नांदा सौख्य भरे ऐकतो, त्याच्याऐवजी हे भांडा सौख्य भरे. तर भांडा सौख्य भरे हा कार्यक्रम म्हणजे नवरा बायको या नात्याचा आयुष्यभराचा घेतलेला आढावा आहे. वयात आले, आकर्षण वाटले, कधी प्रेम विवाह तर कधी घरच्यांच्या पसंतीलाच मान तुकवणे, हे सगळे ओघाने आले. तुम्ही सगळेजणच या सर्व प्रसंगातून गेलेले आहातच. पण या वैवाहिक जीवनातील महत्त्वाचे टप्पे जिथे सगळ्यांनी यथेच्छ टक्के टोणपे खाल्लेले असतात त्याचा आपल्याला विसर पडतो. डोळ्यासमोर कामांचा, जबाबदाऱ्यांचा ढीग साठलेला असतो. म्हणून कधीतरी मागे वळून पाहताना त्या आठवणींनी गंमत वाटते. कधीतरी कुठली तरी नाजूकशी आठवण मनाला पुन्हा एकदा मोडून टाकते किंवा त्या कटकटी आता सरल्या म्हणून खुश वाटतं. तर या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे भांडा सौख्य भरे या कार्यक्रमात
उखाण्यांच्या स्वरूपामध्ये मांडलेले आहेत. यातील सर्व गोष्टी अखिल नवरे व बायका मंडळी या सगळ्यांचं याच्याशी 100% सहमत असतील अशी खात्री आहे. आणि ती नसल्यास कळवा आणि 1000 रुपये बक्षीस घेऊन जा आमच्याकडून, म्हणजे आपल्या अभ्यास मंडळाकडून. काय याची हमी आम्हाला कशामुळे? विषयच असे आहेत. पुरुषांच्या तक्रारी म्हणजे बायकांच्या खरेद्या, नटणे, मुरडणे, वाटेल तिथे महत्त्वाच्या गोष्टी टाकून देणे, वेळ आली की आम्हाला शोधाशोध करायला लावणे, स्वयंपाकात आम्हाला मनाविरुद्ध राबवणे. काय मंडळी, पटतायत की नाही हे सगळं? पण थांबा थांबा थांबा, तिकडनं स्वर लागला तोही टिपेचा. काय म्हणतायत? नवऱ्यांच्या तक्रारी आता पुरती बोंब होणार, कारण यांचे तोंड कधी बंद होते का? हो 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 सांगतो ना. त्यांचे म्हणणे आहे की नवरे नंबर 1चे आळशी, अगदी वेळच्या वेळी आंघोळही करायला नको, पोरांचा अभ्यास घ्यायला नको, लक्ष त्या मेल्या लॅपटॉपवर किंवा TV वर काय सांगतायत तिकडे. मग आम्ही किती का महत्त्वाची गोष्ट सांगत असतो. नवरा बायको दोघांच्याही बाजू त्यांच्या त्यांच्या नजरेत अगदी रास्तच आहेत. तुम्हा सर्वांनाही या गोष्टींचा अनुभव आहेच. तर आता पाहूया ही आयुष्याची सफर उखाण्यांच्या स्वरूपात. स्त्रीच्या मोहक दिसण्याने हसण्याने खल्लास झालेले नवरे कबुली देतात लग्नाची. दिसली गोड हसली गोड, दिसली गोड हसली गोड, केली लाडी गोडी, अमुक अमुकने नकळत घातली मला लग्नाची बेडी. मग सणावाराला किंवा लग्न प्रसंगी बायका एक हुकमी पाठ केलेला उखाणा कधी अडखळत किंवा कधी कागदावर लिहून सरळ वाचत आणि लाजत लाजत म्हणतात. मंगळसूत्राच्या 2 वाट्या 2 घरची खूण, मंगळसूत्राच्या 2 वाट्या 2 घरची खूण, अमुक अमुक रावांचे नाव घेते अमुक अमुकची सून. लग्नानंतरचे गुलाबी दिवस पाहता पाहता सरतात आणि नवऱ्यांना बायकोच्या माहेरच्यांचे सदाचे कौतुक ऐकून अगदी उच्छाद येतो. पण कटकट नको म्हणून ते एक सोपा उपाय शोधतात. मित्र भाऊ नाते आत्ते मामे चुलत, मित्र भाऊ नाते आत्ते मामे चुलत, खुशाल ठेवा नावे त्यांना बसा म्हणावे बोंबलत. अमुक अमुकच्या माहेरच्यांची मात्र श्रेणी फार उच्च, सद्गुणांच्या हिऱ्यांनी जणू भरलेत गच्च. दोस्तांनो सांगतो तुम्हाला सुखाची युक्ती, दोस्तांनो तुम्हाला सांगतो सुखाची युक्ती, बायकोच्या माहेरच्यांची करा अफाट स्तुती. हल्ली नवरे मंडळी आम्ही कसे छान कुक करतो म्हणत स्वयंपाकघरात अवतरतात. एरवी काही केलेलं नसले की यांचा स्वयंपाक म्हणजे बायकांना खरं तर वैतागच येतो. म्हणून बायको माहेरची मंडळी आल्यावर तिची तक्रार या स्वरूपात नोंदवते. चव घ्याल आज अमुक अमुक रावांच्या स्वयंपाकाची, चव घ्याल आज अमुक अमुक रावांच्या स्वयंपाकाची, भरलेल्या प्लेटी दिसतात छान, भरलेल्या प्लेटी दिसतात छान, जावयाने रांधले म्हणून भलताच मान, जावयाने रांधले म्हणून भलताच मान. दिसतंय का कुणाला मी हाताखाली राबले, दिसलंय का कुणाला मी हाताखाली राबले, म्हणतील ते सगळे हातात आणून दिले, म्हणतील ते सगळे हातात आणून दिले. कौतुक सगळे कराल अमुक अमुक रावांचं, माझी बिचारीची मोडून जाते मान. नवऱ्यांची बिचाऱ्यांची वेगळीच पंचायत होऊन बसते. आपल्याला स्वयंपाक जमत नाही हे माहीत असते, पण म्हणून काय आमच्या आवडीचे पदार्थ घरी कधी बनवूच नाहीत ही त्यांची तक्रार असते. त्यांची खरोखरीची पोटापासूनची तक्रार आता आहे.
खरंच सांगतो दोस्तांनो, या बायका जाम हरामी. खरंच सांगतो दोस्तांनो, या बायका जाम हरामी. आपले आवडते जेवण न करण्याची सदाची हमी. आपले आवडते जेवण न करण्याची सदाची हमी. डाळ भात बरा म्हटला की यांचा दही भात आलाच. डाळ भात बरा म्हटला की यांचा दही भात आलाच. बटाट्याच्या भाजीऐवजी पालकचा कचराच. बटाट्याच्या भाजीऐवजी पालकचा कचराच. नाही तेव्हा पुळका यांना कडू कारल्याचा. नाही तेव्हा पुळका यांना कडू कारल्याचा. कडू रम दिसली की पारा का वरचा. कडू रम दिसली की पारा का वरचा. या सगळ्या अवगुणांना मुळी नाही पारखी. या सगळ्या अवगुणांना मुळीच नाही पारखी. अमुक अमुकचे नाव घेतो, तीही या बायकांसारखी. बायकांची तक्रार वेगळीच. काहीही करा, यांचे आपले स्वतःच्या आईच्या पदार्थांचे सतत कौतुक. स्वतःच्या आईच्या पदार्थांचं सतत कौतुक. छान झालाय पदार्थ म्हणायचं नाही, पण अगदी आईसारखा झालाय म्हणायचं. कुठल्याही पदार्थाला अगदी आईसारखा झालाय म्हणायचं. याच्यात अर्थातच सासू आणि सून ही स्पर्धा आलीच. आता ऐका आमचं म्हणणं. भरली वांगी यांनी भरपूर चापली. भरली वांगी यांनी भरपूर चापली. चिकन करी खाऊन लांब ढेकर दिली. चिकन करी खाऊन लांब ढेकर दिली. सकाळपासून मी राबले त्याला मुळीच नाही दाद. सकाळपासून मी राबले त्याला मुळीच नाही दाद. आईच्या हातच्या पदार्थांची नेमकी येते कशी याद. आईच्या हातच्या पदार्थांची नेमकी येते कशी याद. नवरे सांगते इथून तिथून बायानो एकसारखे. नवरे सांगते बायानो इथून तेथून एकसारखे. अमुक अमुक रावांचे नाव घेते, स्तुतीला आम्ही का पारखे. लग्नाच्या आधी साडी, बांगड्या, केशरचना, लिपस्टिकचा रंग, काय वाटेल त्याचं नवऱ्याकडनं कौतुक चालतं. वाटेल त्याचं. पण काही वर्षांनी नवऱ्याचं बायकांच्याकडे लक्षच नसतं. काहीही विचारलं की एक ठरलेलं उत्तर, आणि ते ठरलेलं उत्तर देऊन पळवाट काढण्याची युक्ती बायकांच्या नजरेतनं सुटत नाही. पहा त्या काय म्हणतात ते. कशी दिसते साडी, कशी दिसते साडी. उत्तर फारच छान. दिसते कसे यांना वर न करता मान. दिसते कसे यांना वर न करता मान. लक्ष असते बातम्या व लॅपटॉपवर केंद्रित. लक्ष असते लॅपटॉपवर बातम्या व लॅपटॉपवर केंद्रित. त्यात काय ठेवलंय मन माझे अचंबित. गेले कुठे दिवस ते प्रेमात पडल्याचे. गेले कुठे दिवस ते प्रेमात पडल्याचे. कौतुक कसे उसळून येईल दिसेल त्या वस्तूचे. कौतुक कसे उसळून येईल दिसेल त्या वस्तूचे. लग्न असते पक्का बोळा कौतुक पुसण्याचा. लग्न असते पक्का बोळा कौतुक पुसण्याचा. अमुक अमुक राव निश्चय माझा तुम्हाला काहीही न पुसण्याचा. बायकांची बडबड ही एक जात नवरे जातीला भेडसावणारी समस्या असते. भयंकर बोलतं. काळ, वेळ, स्थान कशाचंही भान नसतं. आणि हे इतक्या कशा काय बोलू शकतात याचे उत्तर अजून शास्त्रज्ञांना सुद्धा सापडायचे आहे. पहा आता या बिचाऱ्या नवऱ्यांची कैफियत. टेलिफोनचे बिल मला दरमाही धक्का. इतके कसे वाढते पुसणे हा प्रसंग असतो बाका. माहेरचे कॉल कायम जातात कसे वाढत.
माहेरचे कॉल कायम जातात कसे वाढत, मैत्रिणींच्या संख्या नेहमी जातात कशा फुगत, मैत्रिणींच्या संख्या नेहमी जातात कशा फुगत. घरी दारी जिन्यात किंवा केर टाकायला जमल्या, घरी दारी जिन्यात किंवा केर टाकायला जमल्या, काळ वेळ काही असो गप्पा यांच्या रंगल्या, काळ वेळ काही असो गप्पा यांच्या रंगल्या. विषयांचे नसते यांना कधीच कुठे वावडे, विषयाचे नसते यांना कधीच कुठे वावडे. बिग बँग स्फोट असो किंवा बोहारणीचे कपडे, बिग बँग स्फोट असो किंवा बोहारणीचे कपडे. फोन कानी लावून घरी स्वयंपाक पोळ्या लाटणे, फोन कानी लावून घरी स्वयंपाक पोळ्या लाटणे. घरभर दूर आमचे छाती भरून खोकणे, आमचे छाती भरून खोकणे. भेटल्या जरी महामाया झाले कुणाचे मर्तिक, भेटल्या जरी महामाया झाले कुणाचे मर्तिक. कुजबुजत चालते त्यांचे साडी हिऱ्यांचे कौतिक तिथे जमलेल्या लोकांना. इतकी सतत करून बडबड दमत कशा नाही, इतकी सतत करून बडबड दमत कशा नाही. हिशोबाचं काही विचारा, हिशोबाचं काही विचारा तोंड उघडत नाही. जेम्स वॅट इडियट साला वाफेचा लावला शोध, जेम्स वॅट इडियट साला वाफेचा लावला शोध. बायकांच्या तोंड वाफेचा ना झाला याला बोध, बायकांच्या तोंड वाफेचा ना झाला याला बोध. घरोघरीच्या मुखवाफेवर वीज निर्मिती केली, घरोघरीच्या मुखवाफेवर वीज निर्मिती केली. खुशाल समजा 20 टंचाईची कटकट लगेच मिटली, खुशाल समजा 20 टंचाईची कटकट लगेच मिटली. अमुक अमुक रावांचे नाव घेऊन नाव घालतो नवऱ्यांना साकडे. शांती सुखाचा प्रकल्प केला सादर तुमच्या पुढे, शांती सुखाचा प्रकल्प केला सादर तुमच्या पुढे. बायकांचे म्हणणे असते, यांना काहीही सांगायला गेलं की हे टांगायला निघालेच म्हणून समजा. आता प्रसंग आहे साधा रोजच्या आयुष्यातला, कपडे धुण्याचा. कधी नव्हे ते एकदा वॉशिंग मशीन लावून यांनी केलेला रंगीबेरंगी गोंधळ तुम्हीही अनुभवला असेलच ना. पहा यांची करामत पहा. घर काम करीत नाहीत मी कटकट फार केली, घर काम करीत नाही मी कटकट फार केली. नाईलाज म्हणून यांनी धुण्याची बादली घेतली. पावडर कुठे आहे, किती घालू, अपेक्षित प्रश्न आले. पावडर कुठे आहे, किती घालू, अपेक्षित प्रश्न आले. वॉशिंग मशीन गरीब बापडे जाम थरथरू लागले, वॉशिंग मशीन गरीब बापडे जाम थरथरू लागले. गळ्या पत्तर कपडे कोंबले मशीन कसे फिरेल, गळ्या पत्तर कपडे कोंबले मशीन कसे फिरेल. निम्मे बोळे काढल्यावर ते कामाला लागले, निम्मे बोळे काढल्यावर ते कामाला लागले. घरी मी परतले दुपारी हे कुठे गुल, घरी मी परतले दुपारी हे कुठे गुल. दोरीवरच्या कपड्यांनी दिली संकटाची चाहूल, दोरीवरल्या कपड्यांनी दिली संकटाची चाहूल. पांढऱ्या कपड्यांवर सगळे डाग निळे आणि पिवळे, पांढऱ्या कपड्यावर सगळे डाग निळे आणि पिवळे. वुलनच्या स्वेटरचे झाले पुरते वाटोळे, वुलनच्या स्वेटरचे झाले पुरते वाटोळे. नवीन घेतलेला ड्रेस आखडून निम्मा झाला,
नवीन घेतलेला ड्रेस आखडून निम्मा झाला. इलॅस्टिकच्या गुंत्याने युनिफॉर्म वाया गेला. इलॅस्टिकच्या गुंत्याने युनिफॉर्म वाया गेला. काम राहिलंच बाजूला. काम राहिलं बाजूला. चिडचिड झाली फार कहर. बजावले मी स्वतःला भीक नको कुत्रा हवं. बजावले मी स्वतःला भीक नको कुत्रा हवं. इतकी वर्ष झाली लग्नाला. इतकी वर्ष झाली लग्नाला धुणे माझ्याच गळी. इतकी वर्ष झाली लग्नाला धुणे माझ्याच गळी. अमुक अमुक रावांचं नाव घेते. समस्त नवऱ्यांची एकच जातकुळी. समस्त नवऱ्यांची एकच जातकुळी. आता बायकांना घाबरवणाऱ्या क्षुल्लक किड्या मकोड्यांनी आम्हा नवऱ्यांवर खरे तर बाजी मारलेली. किडे मकोडे बायकांना घाबरवण्यात अगदी पटाईत. आमच्यात कुठे आहे एवढे धैर्य त्यांना घाबरवण्याचं, म्हणजे बायकांना घाबरवण्याचं. कोण ही घाबरवणारी मंडळी बरे. झुरळ पाली उंदीर. झुरळ पाली उंदीर. घराला लागलेला शाप. ते घरात अवतरले की नवऱ्यांना भलताच ताप. ते घरात अवतरले की नवऱ्यांना भलताच ताप. एरवी आमच्या बायका म्हणजे झाशीची राणी. एरवी आमच्या बायका म्हणजे झाशीची राणी. पाल दिसली भिंतीवर खल्लास शौर्याची कहाणी. पाल दिसली भिंतीवर खल्लास शौर्याची कहाणी. झुरळ झुरळ सालं टिचभर. झुरळ सालं टिचभर. मिशा फिरवीत हिंट. मिशा फिरवीत हिंट. मी गळा पकडल्यागत बायको उंच किंचाळत. पालीला मारला फटका. पालीला मारला फटका. तिने शेपूट सरळ टाकली. पालीला मारला फटका. तिने शेपूट सरळ टाकली. उकळत्या पिठल्यात ती थेट जाऊन पडली. उकळत्या पिठल्यात ती थेट जाऊन पडली. उंदीर उंदीर महाचलाक. उंदीर महाचलाक. पिंजऱ्यांना नाही दबत. उंदीर चलाक. पिंजऱ्यांना नाही दबत. विष त्यांना घातले तिकडे ढुंकून नाही बघत. विष त्यांना घातले तिकडे ढुंकून नाही बघत. नवरा होणे शपथ सांगतो गतजन्मीचे पाप. नवरा होणे शपथ सांगतो गतजन्मीचे पाप. अमुक अमुकचं नाव घेतो. सांगाल उशाप. सांगाल उशाप. आणि ह्या सगळ्यामध्ये एक दिवस एक गोड बातमी कळते. एक गोड बातमी कळते. मग मात्र सगळीकडे अगदी आनंदी आनंद होतो. डोहा जेवणाचे सोहळे सुरू होतात आणि बायका लाजत मुरकत उखाणा घेतात. पहिल्या अपत्याची चाऊल कौतिक सगळीकडे. पहिल्या अपत्याची चाऊल कौतिक सगळीकडे. मन माझेही मोहरले. मन माझेही मोहरले डोळे बाळाकडे. मन माझेही मोहरले डोळे बाळाकडे. अमुक अमुक रावांच्या वंशाला देतोय नवा दिवा. अमुक अमुक रावांच्या वंशाला देतोय नवा दिवा. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद हाच आमचा ठेवा. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद हाच आमचा ठेवा. बाळ घरी आलं. दूध, डायपर, व्हॅक्सिनेशन सगळं यथासांग पार पडू लागलं. बाळांनी रात्री रडायचे नसते हे त्याला नसतं ठाऊक. बाळांनी रात्री रडायचं नसते हे त्याला नसतं ठाऊक. आणि आया दिवसभर बाळाचे करून जातात दमून. नवऱ्यांचं बरं आहे. जातात ऑफिसात पळून. इत्यादी तक्रारी सुरू होतात. मग एका दिवशी
एका वैतागाच्या दिवशी भांडणाला तोंड फुटतं. विस्कीची पार्टी किंवा रमीचा डाव, विस्कीची पार्टी किंवा रमीचा डाव जागरणाला यांच्या आयताच वाव. बाळ आमचे रडले मात्र कधी मध्यरात्री, बाळ आमचे रडले मात्र कधी मध्यरात्री, झोपेला लावायची मीच माझ्या कात्री, झोपेला लावायची मीच माझ्या कात्री. बाळ काही यांचं नाही, बाळ काही यांचं नाही, मीच का उठायचं, अमुक अमुक राव त्यावेळी प्रेम जाते कुठे तुमचं. आता ही तक्रार सरते न सरते तो मुले मोठी व्हायला लागतात. शाळा सुरू होते. शाळा सुरू झाल्यावर मुलांचा अभ्यास घेणं, गृहपाठ घेणं, हे असली सगळी प्रकरणं पुढे येतात. बायकांना ह्याच्यातून कधीही सुटका नसते. बायकांना ह्याच्यातनं कधी सुटकाच मिळत नाही. आणि तो राग नवऱ्यावरती काढतानाची एक छुपी पण खरी खरी मनातली केव्हाची आडी हळूच बाहेर पडते. बायकांच्या मनात ही आडी बरेच दिवस असते, पण ती या निमित्ताने बाहेर पडते. मुलांचा अभ्यास घ्या, यांना पेशन्स नाही. आवाज जातो चढत, नशीब हाती छडी नाही. आवाज जातो चढत, नशीब हाती छडी नाही. शाळा पुस्तक शिक्षक मुले उद्धार ज्याचा त्याचा, शाळा पुस्तक शिक्षक मुले उद्धार ज्याचा त्याचा. आमच्या वेळी नव्हते असे, जप चाले सदाचा. आमच्या वेळी नव्हते असे, जप चाले सदाचा. काय दिवे लावले यांनी शाळेत, काय दिवे लावले यांनी शाळेत ठाऊक नाही. पण शीतावरून भाताची परीक्षा खोटे काही नाही. शीतावरून भाताची परीक्षा खोटे काही नाही. चुकून चुकून कधी सापडले यांच्या हुशारीचे दाखले, चुकून कधी सापडले यांच्या हुशारीचे दाखले. डोळे फाडून खात्री करेन त्यात काय काय खोडले, डोळे फोडून खात्री करेन त्यात काय काय खोडले. चुकून खरेच दिसले यांचे मेरिटमध्ये नाव, चुकून खरेच दिसले यांचे मेरिटमध्ये नाव. अमुक अमुक रावांचे नाव घेते. मी बदलीन माझं नाव, मी बदलीन माझं नाव. रागाचा भर ओसरत नाहीच बायकांना. मग तेव्हा ना त्यांना पुरुषांच्या समोर असलेली वस्तू, अगदी नजरेसमोर असलेली वस्तू त्यांना कधीच कशी दिसत नाही. आणि हे खरं खरं भांडणाचं कारण सापडतं. मंडळी, तुम्ही सुद्धा ही तक्रार अनेक वेळा ऐकलेली असेल. समोर आहे पण ते त्यांना दिसत नाही. 40शीचा चष्मा ठरल्या वेळी आला, 40शीचा चष्मा ठरल्या वेळी आला. रावांचा चेहरा रुबाबदार दिसू लागला, रावांचा चेहरा रुबाबदार दिसू लागला. पेपर टीव्ही बरोबर दिसू लागला. मी ठेवलेल्या वस्तू मात्र, मी ठेवलेल्या वस्तू मात्र अगदी समोर असून सुद्धा, अगदी समोर असून सुद्धा कशा काय गाळल्या. या न दिसण्याच्या भानगडीत ड्रिंक्सचे एक महत्वाचे कारण असते. पहा, ड्रिंक्स. नजर कशी यांची कमालीची सूक्ष्म, नजर कशी यांची कमालीची सूक्ष्म. नाही त्या बारकाव्यात भलतेच लक्ष, नाही त्या बारकाव्यात भलतेच लक्ष. रमची लेव्हल जर पाव दोरा खाली, रमची लेव्हल जर पाव दोरा खाली, कुणी रम मारली म्हणत जीव वर खाली, कुणी रम मारली म्हणत जीव वर खाली. सुई दोरा लिपस्टिक वा मी मागितले काही,
सुई, दोरा, लिपस्टिक, वा मी मागितले काही डोळ्यासमोर असून ते दिसत कसे नाही, डोळ्यासमोर असून ते दिसत कसे नाही. अमुक अमुक रावांची नजरच खोटी, अमुक अमुक रावांची नजरच खोटी. स्वतःसाठी सापडते वस्तू छोट्यात छोटी, स्वतःसाठी वस्तू सापडते छोट्यात छोटी. हा, आता ह्या बायकांच्या सततच्या कटकटीमुळे बिचारी नवरे मंडळी जाम पिडली जाते. स्वातंत्र्य गमावणे हा काय भयंकर प्रकार आहे, याची जीव घेणी त्या जाणीव त्यांना सतावत राहते. किती साध्या साध्या गोष्टीमधलं स्वातंत्र्य त्यांना गमवावं लागतं. पहा, आता हे साधं एक उदाहरण, आंघोळ हवी तेव्हा करण्याचे किंवा न करण्याचेही स्वातंत्र्य नाही. ऐका त्यांची ही केविलवाणी तक्रार. उद्या आहे सुट्टी, उद्या आहे सुट्टी, मी असतो जाम निवांत. उद्या आहे सुट्टी, मी असतो जाम निवांत. अंथरुणात पडून पाहतो स्वप्ने सुंदर शांत. अंथरुणात पडून पाहतो स्वप्ने सुंदर शांत. गरम चहाचा कप येतोय बिछाण्यात माझ्या हाती, गरम चहाचा कप येतोय बिछाण्यात माझ्या हाती. स्वप्नाला का लागली माझ्या सुरुंगाची बत्ती, स्वप्नाला का लागली माझ्या सुरुंगाची बत्ती. पाणी द्यायची वेळ झाली अजून पडलेत घोरत, पाणी जायची वेळ झाली अजून पडलेत घोरत. होणार कधी स्नान दाढी, तिचा आवाज जातो जाम चढत. अंघोळ 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 शिंची कायमची कटकट, अंघोळ 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 शिंची कायमची कटकट. रामदास सांगायला साफ विसरले हे अंघोळीचे नाटक. रामदास सांगायला साफ विसरले हे अंघोळीचे नाटक. नसेल अंघोळ आठवडाभर अंघोळ म्हणून मी लगेच तुच्छ, नसेल आठवडाभर अंघोळ म्हणून लगेच मी तुच्छ. चैन कशी फुकट करावी असेल तेव्हा सुट्टी, अमुक अमुकचे नाव घेतो. काढ कपाळावरची आठी, काढ कपाळावरची आठी. नवऱ्याच्या 40 बरोबर हल्ली डायबिटीस, मूळव्याध, ब्लड प्रेशर यासारख्या आजारही उपटतातच. मग त्यांच्याकडे लक्ष देताना बायकांच्या नवऱ्या संबंधीच्या आणखीन वेगळ्या तक्रारी असतात. तर या काय तक्रारी? 40 नंतरचे नवरे म्हणजे निव्वळ त्रास. 40 नंतरचे नवरे म्हणजे निव्वळ त्रास. डायबिटीस असून सुद्धा गोडाधोडाचा अट्टहास, डायबिटीस असून सुद्धा गोडाधोडाचा अट्टहास. मूळ व्याध झाली म्हटले, मूळ व्याध झाली म्हटले तिखट करा कमी, मूळ व्याध झाली म्हटले तिखट करा कमी. चटणी मिरची ठेचा चोरून खाणार याची हमी. औषधाच्या गोळ्या मीच करायची आठवण, औषधाच्या गोळ्या मीच करायची आठवण. ड्रिंक्सची लपल्या जागी वाढते कशी साठवण, ड्रिंक्सची लपल्या जागी वाढते कशी साठवण. 4 चौघात नाटक जणू मीच आहे खाष्ट, 4 चौघात नाटक जणू मीच आहे खाष्ट. अमुक अमुक रावांचे नाव घेते, त्यांची नाटके करते स्पष्ट. मुले वाढत जातात. स्वातंत्र्य नाही म्हणत म्हणत नवरे मंडळी बाटल्या दडवून हवे तेव्हा हवे तेवढे पितात. आणि याची ग्वाही देणारे वाढते पोट, वाढलेले पोट हे असतंच. बायका स्लिम राहण्यासाठी अक्षरशः धावाधाव करतात, अक्षरशः धावाधाव करतात. आणि इकडे नवरोबांची ढेरी इंचा इंचानी वाढत असते.
कारण त्यांना व्यायामच नको असतो ना. आता याच्यात काय घडलं ते पहा. मग गेलो एका पार्टीला, मित्र सगळे जमले. गेलो एका पार्टीला, मित्र सगळे जमले. यांच्याकडे सगळ्यांचे लक्ष का वेधले? यांच्याकडे सगळ्यांचे लक्ष का वेधले? कितवा महिना एकाने याच्या ढेरीकडे पाहत पुसले. एकाने याच्या ढेरीकडे पाहत पुसले. पिकली जाम खसखस शब्द मनात माझ्या घुसले. कायम चालतो माझा ओरडा, आळस आता सोडा. कायम माझा चालतो ओरडा, आळस आता सोडा. कॉम्प्युटरला चिकटण्यापेक्षा व्यायाम करा थोडा. कॉम्प्युटरला चिकटण्यापेक्षा व्यायाम करा थोडा. भरले जरी मी जाऊन जिम मध्ये पैसे, भरले जरी जिम मध्ये जाऊन मीच पैसे. 3 दिवसाच्या नवलाईनंतर हे होते तसे. सूप सॅलड घरी केले हे हॉटेलमध्ये. सूप सॅलड घरी केले हे हॉटेलमध्ये. गोड तूप नको म्हटले हे गुश्श्यामध्ये. धावा धाव आरडा ओरडा करून मी दमले. रावांच्या ढेरीचे रहस्य आता उमगले. मंडळी, ही भांडणे यांना अंतच नाही. पण कालांतराने नवरा बायकोंना एकमेकांच्या शिवाय करमत नाही. मुले शिकायला बाहेर गेली, मुली लग्न होऊन सासरी गेल्या. अशा वेळेला एकटेपणा वाढतो. अशा एखाद्या निवांत क्षणी पुरुष अगदी हळुवार होतो. त्याला बायकोच्या कर्तबगारीचे मदतीचे महत्त्व उमगायला लागते. आणि मग तो म्हणतो, आयुष्याच्या संध्याकाळी खिडकी बाहेर पाहताना, आयुष्याच्या संध्याकाळी खिडकी बाहेर पाहताना भल्या बुऱ्या आठवणींचे दाट गुंते सोडवताना, भल्या बुऱ्या आठवणींचे दाट गुंते सोडवताना उदासीनता मनात वाटे उगाच केले भांडण तंटे. उदासीनता मनात वाटे उगाच केले भांडण तंटे. हिचा संगच अंतरात्मी मला आता सर्वोत्तम वाटे. हिचा संगच अंतर्यामी मला आता सर्वोत्तम वाटे. तिने हटवले अनंत काटे, तिने हटवले अनंत काटे साहून माझे असंख्य दुर्गुण. तिने हटविले अनंत काटे साहून माझे असंख्य दुर्गुण. सदा पोशिले किती निभूतीने, सदा पोशिले किती निभूतीने माझ्यामधले छुपे सुप्त गुण. सदा पोशिले किती निभूतीने माझ्यामधले छुपे सुप्त गुण. अति प्रेमे आणि आदरे, अतीव प्रेमे आणि आदरे अमुक अमुकचे घेतो नाव. पैल तीराला निवांत लागो आमच्या आयुष्याची नाव. पैल तीराला निवांत लागो आमच्या आयुष्याची नाव. बायको ही हळवी झालेली असते. आपण केलेल्या रागाचा त्रास तिलाही एकीकडे होत असतो, तर एकीकडे जोडीदाराच्या विषयीचं प्रेमही उफाळून येत असतं. अशा या कातरवेळी तिचे भाव काय असतात? प्रेम लाजणे दूर राहिले, प्रेम लाजणे दूर राहिले, हाती लगाम घ्यावा लागला. प्रेम लाजणे दूर राहिले, हाती लगाम घ्यावा लागला. कधी रुसवा, कधी आबोला, कधी कडक लक्ष्मीच्या लीला.
कधी रुसवा कधी अबोला, कधी कडक लक्ष्मीच्या लीला. वर्षे सरली झराझर, वर्षे सरली झराझर, आता सगळे पार निवाले. वर्षे सरली झराझर, आता सगळे पार निवाले. मील न आता आमचे सांगते खरोखरी जाहली. मील न आता आमचे सांगते खरे खुरे जाहली. आमचे नाते खुशाल समजा अर्ध नारी नटेश्वर. आमचे नाते खुशाल समजा अर्ध नारी नटेश्वर. अमुक अमुक रावच माझ्या आयुष्याचे परमेश्वर. हेच माझ्या आयुष्याचे परमेश्वर. हां, तर मंडळी, आता तुम्हाला या कार्यक्रमात न दिलेले तुमच्या भांडणाच्या कारणांचे असंख्य नमुने डोळ्यापुढे उभे राहिलेले असतील. उदाहरणार्थ, सेलफोनचा अवास्तव वापर. सेलफोनचा अवास्तव वापर. बायकांचं ड्रायव्हिंग, बायकांचं कार ड्रायव्हिंग आणि त्यामुळे सोसावे लागलेले आर्थिक नुकसान. एकाने पसारा घालणे, दुसऱ्याने ती सतत आवरणे, नवऱ्याने केलेले अजागर कपडे न आवडणे, नवऱ्याने केलेले अजागर कपडे बिलकुल न आवडणे, सिनेमाला जायचं का नाटकाला, या अतिमहत्वाच्या प्रश्नावरची चर्चा, महत्वाच्या वस्तू जागेवर न ठेवणे, घरात नको ती अडगळ साठवून ठेवणे, अशी वादाची यादी खूप मोठी आहे. मित्रमैत्रिणींनो, तुमचे मन मोकळे होणे ही खरी गरज आहे. त्यासाठी आम्ही एक वेबसाईट तयार केलेली आहे आणि या वेबसाईटवरती तुम्हाला वाटेल ते, म्हणजे अक्षरशः वाटेल ते भांडणाचे विषय त्याच्यावरती घालू शकता. भांडणाचे विषय काय, तुम्ही तुमची बाजू कशी मांडली, असे अनेक मुद्दे घालून तुम्ही ते तपशील घालू शकता. आता ह्याच्यामुळे काय होईल, इतरांना सुद्धा बोध घेता येईल याच्यातनं भांडणातनं मार्ग कसा काढायचा, किंवा भांडणासाठी नवनवे विषय सुद्धा मिळतील. तर आज अभ्यास मंडळाच्या खास कार्यक्रमानिमित्त या वेबसाईटवरची नाव नोंदणी मोफत आहे. आज खास तुमच्यासाठी या वेबसाईटची नोंदणी मोफत आहे. तर तुमचं नाव लगेचच नोंदवा. आता वेबसाईटचं नाव काय आहे, महत्त्वाचा मुद्दा. वेबसाईटचं नाव आहे www.भांडासौख्यभरे.com. www.भांडासौख्यभरे.com. पण www.चा लॉंग फॉर्म वेगळा आहे, म्हणजे वादावादी वाढवा. www.वादावादी वाढवा भांडासौख्यभरे.com. आता या वेबसाईटचा पत्ता, महत्वाचा मुद्दा. कडकड लेन, कडकड लेन, सदा सर्वकाळ भवन, सदा सर्वकाळ भवन, अडेल तट्टू गृहासमोर, अडेल तट्टू गृहासमोर, जमदग्नी निवास, जमदग्नी निवास. तू तिथे मी तालुका, तू तिथे मी तालुका. लावालावी नगर, लावालावी नगर, महाकंसात भयंकर राष्ट्र, महाभयंकर राष्ट्र. पिनकोडही महत्वाचा आहे बरं का, तो विसरू नका. पिनकोड आहे 313-912, 313-912. धन्यवाद. खूपच छान वाटलं ऐकताना. आणि मला असं वाटलं की आपलंच बोलतायत या सगळं, फक्त यांच्या तोंडून आपण त्या ऐकतोय.
पण आपल्या जीवनात घडणाऱ्या ह्या रोजच्याच गोष्टी आहेत आणि मगाशी म्हणल्या तशा काही गोष्टी आणि काही विषय अजून असे राहिले असतील, म्हणजे ड्रायव्हिंग वगैरे वगैरे. पण ठीक आहे, ते तर आहेच आहे. पण ह्या कुठे गेले त्यामुळे खूप मजा आली ऐकायला आणि खूप छान वाटलं की अरे इतकं हे रोजच घडत असतं, पण असं कुणी आपल्याला ते ऐकवलं की जास्त अपील होतं, याची थोडीशी अनुभूती आपण आज घेतली. धन्यवाद. खूप छान झाला कार्यक्रम.